नमस्कार मित्रांनो, मी गायत्री नेमाडे दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईडमध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, NMMS आणि MTS साठी त्याचप्रमाणे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी म्हणजेच स्कॉलरशिप असू देत किंवा तलाठी भरती MPS साठी डिस्काउंट आणि कमिशन म्हणजेच काय सूट आणि कमिशन हा घटक खूप महत्त्वाचा आहे. आणि आपण आतापर्यंत सूट आणि शेकडा सूट म्हणजे काय आणि त्यावरची उदाहरणं कशी आपण ट्रिक्सने सोडवायची हे आपण पहिल्या भागामध्ये बघितलं आहे. त्यानंतर आपण कमिशन म्हणजेच दलाली म्हणजेच काय म्हणजेच आपल्याला अडत म्हणजे काय तर हे आपण दुसऱ्या भागामध्ये बघितलं आणि त्यावरची उदाहरणं आपण बघितली होती. आज आपण NMMSच्या पुस्तकामधील जो स्वाध्याय दिलेला आहे, सराव प्रश्न दिलेले आहेत ते अगदी संपूर्ण स्पष्टीकरणांसह बघणार आहोत. चला तर मग आपण लगेच सुरुवात करूयात. सूट व कमिशन सराव प्रश्न. पहिला प्रश्न आहे, 10 वस्तूंच्या खरेदीवर एक वस्तू मोफत मिळाली तर शेकडा किती सूट मिळाली? तुम्हाला जर सोडवता येत असेल, जर तुम्हाला उत्तर सांगता येत असेल तर नक्कीच प्रयत्न करायचा आहे. मी तुम्हाला थोडा वेळ देते आहे. मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे. चुकलं तरी चालेल, प्रयत्न करा. नंतर मी तुम्हाला स्पष्टीकरण देणारच आहे, पण तत्पूर्वी तुम्हाला किती उत्तर सोडवता येतं आणि बरोबर येतं ते तुम्ही बघा. चला तर मग आता तुमची वेळ सुरू होती लगेच. ज्यांनी उत्तर बरोबर दिले त्यांचं अगदी बरोबर आहे. पहा, आता हे उदाहरण सोडवताना आपल्याला कसं करायचं आहे. आपल्याला 10 वस्तूंच्या खरेदीवर एक वस्तू मोफत मिळाली तर शेकडा किती सूट मिळाली. म्हणजे आपल्याला कुठल्याही वस्तूची किंमत माहिती नाहीये. तर अगोदर आपण सर्वात अगोदर आपण एक वस्तूची किंमत 10 रुपयाचं घेऊ. 100 रुपये घेतले तरी चालतात, पण आपण कमीत कमी आकडेमोड करता येईल याकडे आपण बघणार आहोत. म्हणून एक वस्तूची किंमत 10 रुपये मानू. आपल्याला वस्तू किती आहेत? 10 दिलेल्या आहेत, म्हणून 10 वस्तूंची किंमत किती होईल तर 100 होईल. 10 वस्तूंची किंमत बरोबर 10 गुणिले 10 बरोबर 100 रुपये. हे सगळ्यांना माहिती झालं. आता आपल्याला पुढे काय त्यांनी दिलेलं आहे की 10 वस्तूंवर एक वस्तू फ्री, म्हणजेच 10 वस्तू आपल्याला त्या मिळालेल्याच आहेत आणि त्याबरोबर आपल्याला एक वस्तू मिळालेली आहे आणि जी काय आहे फ्री आहे. म्हणजेच एकूण वस्तू किती झाल्या? 11 वस्तू झाल्या. बरोबर आहे. मग आता या 11 वस्तू जर आपण दुकानामध्ये पूर्ण 11च्या 11 वस्तू घ्यायला गेलो असतो तर 11 वस्तूंची आपण किंमत जर द्यायची झाली तर किती द्यावी लागली असती. म्हणून 11 वस्तूंची किंमत एक वस्तूची 10 रुपये याप्रमाणे आपल्याला 11 वस्तूंची किंमत किती होते तर 11 गुणिले 10 गुणिले 11 म्हणजेच 110 रुपये किंमत झाली. याप्रमाणे 110 रुपये किंमत झाली. मग आता आपल्याला सूट किती मिळाली, म्हणून सूट बरोबर 110 वजा 100. 11 वस्तूंची किंमत आपल्याला 110 रुपये होते, परंतु आपल्याला 10च वस्तूंच्या किमतीवर एक वस्तू मिळाली. म्हणजे 10 वस्तूंसाठी आपण किती रुपये दिले होते? 100 रुपये दिले होते. म्हणजेच आपल्याला किती रुपयाचा फायदा झाला तर 10 रुपयाचा फायदा झाला, कारण 10 रुपये आपल्याला कमी द्यावे लागले. बरोबर आहे की नाही? म्हणून आता आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे तर शेकडा सूट किती विचारलेलं आहे. मग यासाठी कसं करायचं? म्हणून शेकडा सूट म्हणजेच काय आपल्याला काढायचे हे पर्सेंटेज डिस्काउंट. आणि हे काय होतं आपलं सूट म्हणजेच काय आपल्याला मिळाली होती? डिस्काउंट मिळाला होता. याप्रमाणे
बरोबर, आता ही 110 म्हणजेच काय झाली, आपली MRP झाली. मग शेकडा सूट बरोबर काय होतं, सूट म्हणजेच डिस्काउंट अपॉन MRP म्हणजेच काय तर छापील किंमत. आणि आपल्याला शेकडा काढायचा आहे म्हणून 100 ने काय करायचं आहे, आपल्याला गुणावं लागणार आहे. आता जर आपण याच्या किमती घातल्या, सूट किती मिळाली आपल्याला, 10 रुपयाची मिळाली. MRP म्हणजे एकूण रक्कम किती होती, तर 110 रुपयाची वस्तू होती, ती आपल्याला MRP झाली आणि मल्टिप्लाय बाय 100. मग आता याच्यामध्ये आपण पहा, हे एक शून्य गेलं, हे एक शून्य गेलं, इथे झाले 100 भागिले 11 याप्रमाणे. आणि हेच काय झालं आपलं उत्तर. म्हणजे आपल्याला किती टक्के मिळाली, तर 100 भागिले 11, 100 अपॉन 11% आपल्याला सूट मिळाली. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर. म्हणजे उत्तर आहे आपलं 1. याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. चला तर आपण पुढील उदाहरण लगेच बघू. 2 नंबरचं उदाहरण आहे, शेकडा 20 सूट दिल्यामुळे पंख्यासाठी 800 रुपये द्यावे लागले, तर पंख्याची छापील किंमत किती. सूट आणि डिस्काउंट मध्ये छापील किंमत कशी काढतात हे मी तुम्हाला शिकवलंच आहे. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. तुमची वेळ सुरू होते लगेच. आता आपल्याला इथे छापील किंमत विचारली आहे, पण आपल्याला सूट किती दिलेली आहे, 20%. म्हणजेच इथे आपल्याला शेकडा सूट म्हणजेच पर्सेंटेज डिस्काउंट इज इक्वल टू 20. आणि पंख्यासाठी द्यावे लागले म्हणजेच काय, तर शेकडा 20% सूट देतो, तेव्हा आपण छापील किंमत म्हणजेच MRP बरोबर 100 रुपये. म्हणजे सूट किती देतो, तो सूट बरोबर 100 वजा 20, सॉरी 100 वजा 20 बरोबर 80. ही काय झाली, विक्री झाली, म्हणजेच SP म्हणजे सेलिंग प्राइस झाली. बरोबर आहे. मग आता आपल्याला 800 रुपयावर जेव्हा 800 रुपये विक्री सेलिंग प्राइस असेल, तेव्हा MRP बरोबर X मानू. म्हणून X बरोबर 800 अपॉन 80 मल्टिप्लाय बाय 100. आता इथे आपण जर भाग दिला तर 80 एक 80, 80 एक 80 ने 1 0, म्हणजेच किती झाले, 1000 रुपये. आणि आपण म्हणून X बरोबर, आता X कशासाठी मांडला होता, MRP साठी मांडला होता, म्हणून MRP ची किंमत किती झाली, 1000 रुपये. आणि हेच काय झालं, आपलं उत्तर झालं. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वर. म्हणून उत्तर येईल पर्याय 2. याप्रमाणे करता येईल. पण अजून आपण एक ट्रिक्स वापरू, म्हणजे ते सूत्रच आहे पण सोपं आहे, बघूया आपण. ट्रिक्स, MRP इज इक्वल टू 800 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन 100 मायनस 20. म्हणजेच हे सूत्र कसं वापरलं आपण, MRP बरोबर सेलिंग प्राइस मल्टिप्लाय बाय 100 अपॉन 100 मायनस
डिस्काउंट, शेकडा डिस्काउंट किंवा पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट, शेकडा सूट याप्रमाणे आपण याच्यात किंमत घालून घेतली तर इथे आपल्याला 800 गुणिले 100 भागिले 100 वजा 20 80 मिळाले. म्हणजेच आपल्याला हे जर आपण कट केले तर सेम हे गेले 8 आणि हे 100 म्हणजेच इथे सुद्धा आपल्याला 1000 रुपयेच किंमत मिळाली. तुम्ही असं करा किंवा असं करा, तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. तुम्हाला जर स्पष्टीकरण आवडत असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला आपण लगेच तिसरा प्रश्न. पुढील 3 नंबरचा प्रश्न पहा. एका वस्तूच्या खरेदीवर तशीच एक वस्तू मोफत मिळाली तर शेकडा किती सूट मिळाली? चला तर मग मित्रांनो, याचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. चुकलं तरी चालणार आहे, पण प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही याचं उत्तर नोंदवायचं आहे. तुमची वेळ सुरू होतील लगेच. आता आपल्याला एक वस्तूची किंमत माहिती नाहीये, म्हणून आपण एक वस्तूची किंमत बरोबर 100 रुपये मानू. एक वस्तू 100 रुपयाला मिळते तर 2 वस्तू किती रुपयाला मिळतील? 2 वस्तूंची किंमत किती होईल? तर 200 रुपये होईल. 100 गुणिले 2 याप्रमाणे, बरोबर आहे. पण आपल्याला एक वस्तू घेतली, तिच्यावर एक वस्तू काय मिळाली? आपल्याला फ्री मिळाली. म्हणजे आपण किती वस्तूची किंमत दिली? म्हणजे आपण किती दिली? एकच वस्तूची किंमत दिली. बरोबर आहे ना? मग आपल्याला हे सोडवताना आपल्याला काय विचारलेलं आहे? शेकडा किती टक्के सूट. म्हणून शेकडा सूट म्हणजेच पर्सेंटेज डिस्काउंट इज इक्वल टू, आपल्याला इथे सूट किती मिळाली? सूट म्हणजेच डिस्काउंट इज इक्वल टू 200 मायनस 100 इज इक्वल टू 100 रुपीज. आपल्याला डिस्काउंट सूट किती मिळाली? 100 रुपये मिळाली. म्हणून इथे आपल्याला सूट शेकडा काढायचे म्हणून गुणिले 100 करायचे आणि इकडे MRP करायची. आता सूट किती मिळाली? आपल्याला 100 रुपये मिळाली आणि हे 100%. आता ही MRP 2 वस्तूंवरची किंमत होते म्हणजे 200 रुपये होते. म्हणून हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता याला आपण जर कट केलं तर 2 1 जा 2, 2 5 जा 10 म्हणजे 2 पंचे 10 म्हणजेच 50% सूट मिळाली. किती मिळाली? 50% सूट मिळाली. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. याप्रमाणे आपल्याला ते सोडवायचं होतं. ट्रिक्स काय? आता हेच एवढं न करता आपल्याला पहा, आपल्याला किती वस्तू मिळाल्या? 2 वस्तू मिळाल्या. 2 वस्तू मिळाल्या, पण आपण किंमत कितीची देणार होतो? 1 ची देणार होतो आणि शेकडा सूट विचारली आहे म्हणून इथे 100% सूट करायची आहे. तर आपण यांचा जर केला तर 100 भागिले 2 बरोबर 50% सूट. असं सुद्धा अगदी एक लाईन मध्ये आपल्याला करता येत होतं आणि आपल्याला तेव्हाही उत्तर 50च मिळालंय आणि असं करून सुद्धा आपल्याला 50च मिळालंय. तुम्हाला जे सोपं वाटेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. पुढील चौथा प्रश्न आपण लगेच बघूया. 4 नंबरचा प्रश्न पहा. एक विक्रेता त्याच्या उत्पन्नाच्या शेकडा 30 बचत करतो. त्याला त्याने केलेल्या विक्रीच्या शेकडा 10 कमिशन मिळते. जर एका महिन्यात त्याने 2,40,000 रुपये म्हणजे 2,40,000 रुपीजची विक्री केली तर त्या महिन्यात त्याची बचत किती? चला तर मग मित्रांनो, याचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. चुकलं तरी चालणार आहे, पण प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही याचं उत्तर नोंदवायचं आहे. तुमची वेळ सुरू होतील लगेच.
आता सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचं उत्पन्न आपल्याला माहिती नाहीये, पण त्यांनी विक्री केलेली आहे आणि जितकी विक्री केली त्याच्या 10% त्याला कमिशन मिळतं. म्हणजेच आपल्याला अगोदर काय करावं लागेल, त्याचं उत्पन्न काढावं लागेल. म्हणून उत्पन्न म्हणजेच काय, तर सॅलरी. त्याची सॅलरी म्हणजेच पगार काढायचा आहे, त्याचं उत्पन्न काढायचं आहे. तर त्याला किती, 2,40,000वर 10% कमिशन मिळतं. म्हणजे त्याची कमाई किती, तर 10%प्रमाणे किती कमाई होते ते बघायचं. हे एक शून्य गेलं, हे एक शून्य गेलं, हे एक शून्य गेलं, हे एक शून्य गेलं. म्हणजेच त्याचा पगार किती होता, तर 24,000, 24,000 रुपीज त्याचा उत्पन्न होतं. आता या उत्पन्नावर त्यांनी 30% बचत केलेली आहे. म्हणून बचत बरोबर 24,000 गुणिले 30%प्रमाणे बचत करतो. 30% म्हणजेच काय, 30/100, 30 गुणिले 100. हे एक शून्य गेलं, हे एक शून्य गेलं, हे एक शून्य गेलं. 24×3 = 72 आणि हे 2 शून्य. म्हणजेच किती बचत करतो तो, तर 7,200 रुपये, 7,200 रुपीज त्याची बचत आहे. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 वर. याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. अगदी सोपं होतं. प्रश्न जर नीट समजावून घेतला, खूप मोठा प्रश्न आहे म्हणून गोंधळून जाऊ नका. अगदी नाही समजला तर टप्प्याटप्प्याने वाचा, म्हणजे लगेच प्रश्न लक्षात येईल. एकदा प्रश्न लक्षात आला की आपल्याला काय काढायचं, कसं काढायचं लगेच लक्षात येतं. त्यानंतरचा पुढील 5वा प्रश्न आपण लगेच बघूया. पुढील 6 नंबरचा प्रश्न आहे. एक विक्रेत्याला दरमहा पुढील प्रमाणे कमिशन मिळते. 50,000 रुपये विक्रीपर्यंत 1%, 50,000च्या वरील परंतु 75,000 पर्यंत विक्रीवर 2% आणि 75,000 वरील विक्रीवर 3% कमिशन मिळते. 1 महिन्यात 80,000 रुपये विक्री झाल्यास विक्रेत्यास एकूण किती कमिशन मिळाले. चला तर मग मित्रांनो, याचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. चुकलं तरी चालणार आहे, पण प्रयत्न करणं महत्वाचं आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही याचं उत्तर नोंदवायचं आहे. तुमची वेळ सुरू होतील लगेच. आता आपल्याला हे उदाहरण सोडवताना 3 टप्प्यामध्ये उदाहरण सोडवायचं आहे. तर कसं, पहिले 1%नुसार त्याला किती कमिशन मिळालं, नंतर 2%नुसार आणि 3%नुसार, आणि आपल्याला म्हणजेच त्याची बेरीज करायची, म्हणजे एकूण कमिशन काढायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला 50,000 रुपयाचे 1%प्रमाणे किती रुपये होतात, तर 50,000 × 1% म्हणजे 1/100. याप्रमाणे हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. म्हणजेच त्याला किती कमिशन मिळाले, पहिले कमिशन 1 किती मिळालं, 500 रुपये. आता पुढे काय विचारलेलं आहे, दिलेलं आहे की 50,000 ते 75,000. म्हणजेच आपल्याला वरचे 50,000च्या पुढे 75,000पर्यंत, म्हणजेच 75,000 - 50,000 केले तर आपल्याला किती रुपयांवरचं कमिशन काढायचंय, 25,000वर. 25,000वर किती, 2%, म्हणजेच गुणिले 2% भागिले 100 जर केले तर हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. म्हणजेच कमिशन 2 आपल्याला किती मिळाले, 25 दुणे 50 आणि हे 0. म्हणजेच दुसऱ्या विक्रीवर सुद्धा आपल्याला 500 रुपयाचं कमिशन मिळालं. हे पहिलं कमिशन झालं, हे दुसरं कमिशन झालं. आता एकूण विक्री किती केलेली आहे, पुढे 75,000च्या वरती, पण 80,000ची विक्री केलेली आहे. म्हणजेच 80,000 वजा 75,000 म्हणजेच किती झाले, 5,000वर त्याने किती कमिशन दिलेलं आहे, 3%. म्हणून 5,000 गुणिले 3% म्हणजेच 3 भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. म्हणजे कमिशन 3 किती मिळाले, 5 त्रिक 15
आणि हे 0 म्हणजेच 150 रुपये. म्हणून आपल्याला काय मिळालेलं सांगितलेलं आहे, एकूण किती कमिशन मिळाले. म्हणून एकूण कमिशन बरोबर पहिलं 500, दुसरं 500, 500 प्लस 500 प्लस 150, 5 आणि 5 10 आणि 1 6, 10 आणि 1 11 म्हणजे 1150 म्हणजेच 1150 रुपीजचं त्याला एकूण कमिशन मिळालेलं आहे. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर. याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. अगदी सोपं होतं, पण आपल्याला काय करायचं हे जर लक्षात आलं तर अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही याचं उत्तर काढू शकता. त्यानंतरचा आपण आपला पुढचा प्रश्न बघणार आहोत 6 नंबरचा. तत्पूर्वी जर तुम्हाला हे स्पष्टीकरण आवडत असतील तर परीक्षा फक्त 6 दिवसांवर राहिलेली आहे मित्रांनो, तर जास्तीत जास्त तुम्ही आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा उपयोग होईल. आणि तुम्हाला सर्वांना 21 तारखेच्या परीक्षेसाठी विश यू ऑल दी बेस्ट. खूप छान पेपर लिहू द्यात आणि खूप सोपा पेपर जाऊ द्यात. चला तर आपण 6 नंबरचं उदाहरण 6 नंबरचं उदाहरण आहे पहा. एक दुकानदार एक शिलाई मशीनवर 11% सूट देतो. त्यामुळे सुनंदाला त्या शिलाई मशीनसाठी 7,565 रुपये द्यावे लागले, म्हणजेच 7,565 रुपीज द्यावे लागले. तर त्या शिलाई मशीनची छापील किंमत किती, म्हणजे MRP काढायला सांगितलेली आहे. चला तर मग मित्रांनो, याचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. चुकलं तरी चालणार आहे, पण प्रयत्न करणं महत्वाचं आहे. कमेंट बॉक्समध्ये चला तर मग मित्रांनो, याचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. चुकलं तरी चालणार आहे, पण प्रयत्न करणं महत्वाचं आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही याचं उत्तर नोंदवायचं आहे. तुमची वेळ सुरू होतील लगेच. हे उदाहरण अगदी आपलं 2 नंबरचं उदाहरण होतं त्याप्रमाणे होतं आणि त्यामध्ये मी जी ट्रिक सांगितली होती त्यानुसार आपल्याला काढायचं आहे. जास्त वेळ आपला जाणार नाही, याप्रमाणे आपण बघणार आहोत. त्यामुळे आपण डायरेक्टली उदाहरण सोडवणार आहे. आता आपल्याला इथे काय काढायला सांगितलेलं आहे, MRP विचारलेली आहे, माहिती नाही. त्यानंतर आपल्याला इथे विक्री दिलेली आहे 7,565 आणि डिस्काउंट सूट पर्सेंटेज मध्ये दिलेले आहे 11%, याप्रमाणे. मग आपल्याला काय करायचं, MRP इज इक्वल टू 7,565 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन 100 वजा शेकडा सूट. शेकडा सूट किती दिलेले आहे, 11 दिलेली आहे. म्हणजेच इथे आले 7,565 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन 100 मधून 11 गेले 89 येतात. आता आपल्याला जर यांचा भाग दिला तर आता तो भागाकार तुम्ही करा. जर दिला तर आपल्याला इथे प्रश्न 7 नंबरचा पहा. दुकानदार एक वस्तू विशिष्ट किमतीला विकण्याचे ठरवतो आणि तिची किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा 20% वाढवून छापतो. वस्तू विकताना तो ग्राहकास 15% सूट देतो. तर दुकानदारास त्याने ठरविलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळते. चला तर मग मित्रांनो, याचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. चुकलं तरी चालणार आहे, पण प्रयत्न करणं महत्वाचं आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही याचं उत्तर नोंदवायचं आहे. तुमची वेळ सुरू होतील लगेच. आता याच्यावर आपल्याला काय सांगितलेलं आहे की एक दुकानदार एक वस्तू ठराविक किमतीला विकतो. मग आपण पहिले मानू एक वस्तूची किंमत 100 रुपये मानू.
100 रुपये मानली, पण ठरवलेल्या किमतीपेक्षा तो 20% जास्त देतो. आता 100 रुपये वर 20% म्हणजेच किती, तर 20% होतात. पहा, 100 गुणिले 20% बरोबर 100 भागिले 100 म्हणजे हे गेले म्हणजेच 20 रुपये जास्त हे करतो. म्हणजेच काय, तर ही किंमत 100 होती, त्याच्यामध्ये 20 रुपये तो वाढवून सांगतो. म्हणजे ती वस्तूची किंमत त्याने किती छापलेली आहे, 120 रुपयाला छापतो. बरोबर आहे. आता पुढे काय म्हटलेलं आहे, पण विकताना तो ग्राहकास सूट किती देतो, 15% सूट देतो. म्हणजेच डिस्काउंट म्हणजे सूट किती देतो तो, 15% सूट देतो. 15% सूट कोणत्या किमतीवर, 120 रुपयाला. म्हणून 120 चे आपल्याला 15% किती होतात ते काढावे लागतील. हे 100 गेले, हे एक शून्य गेला, हे एक शून्य गेला, म्हणजे 120 मल्टिप्लाय बाय 15 डिवाइड बाय 100. तर याप्रमाणे आपण केले. 5 दुणे 10, 5 त्रिक 15, 1 6 6 त्रिक 18. म्हणजे 15% नुसार किती आपल्याला हे सूट म्हणजेच डिस्काउंट किती मिळाला, तर आपल्याला किती सूट मिळाला, 18% सूट मिळाली. म्हणजेच 120 वजा 18 म्हणजेच 102 रुपयाला त्याने ती वस्तू काय केली, विकली. मग आता पुढे काय विचारलं की किती टक्के अधिक सूट त्याला किंमत मिळालेली आहे. सुरुवातीला आपण किंमत, वस्तूची किंमत किती होती, वस्तूची किंमत सुरुवातीची किंमत किती होती, 100, आणि त्याने विकली किती, 102 ला. म्हणजेच 102 वजा 100 बरोबर 2%. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वर. याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. 8 नंबरचं उदाहरण पहा. एका शेतकऱ्याने 17,000 रुपये 17,000 रुपीज किमतीचा माल अडत्यामार्फत, अडत्या म्हणजेच काय, दलाल, दलाल म्हणजेच कोण, एजंट, एजंटला विकला. त्याला 2% अडत म्हणजेच काय, कमिशन द्यावी लागली. तर त्या शेतकऱ्याला किती रक्कम मिळाली. आता अडत्या म्हणजेच काय, तर एजंट. चला तर मग मित्रांनो, याचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. चुकलं तरी चालणार आहे, पण प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही याचं उत्तर नोंदवायचं आहे. तुमची वेळ सुरू होतील लगेच. म्हणजे हा जर आपला शेतकरी झाला, त्याने अडत्यामार्फत, हा अडत्या, अडत्या म्हणजेच कोण, दलाल म्हणजेच एजंट, एजंट मार्फत व्यापाऱ्याला विकला, हा व्यापारी म्हणजेच होलसेलर. याप्रमाणे जर विकला तर याने जो माल याला विकला तेव्हा त्याला किती, ठरलेल्या मालावर किती, 2% काय द्यावी लागली, अडत द्यावी लागली. म्हणजेच काय, तर आपल्याला 17,000 वर 2% म्हणजेच भागिले 100, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 17 दुणे 34 म्हणजे 340 रुपये काय झाले, अडत दिली. अडत म्हणजेच काय दिली, तर कमिशन दिलं. म्हणजेच दलाली दिली. आता प्रश्न काय विचारलेला आहे, तर शेतकऱ्याला किती रक्कम मिळाली. आता शेतकऱ्याने 2% प्रमाणे याला दिले. माल कितीचा विकला होता, 17,000चा विकला होता. त्याच्यातून दिलेली आपल्याला अडत म्हणजेच कमिशन वजा करावं लागेल. म्हणून 17,000 वजा म्हणजे मायनस 340 केले तर किती होतात, 00, 10तून 4 गेले 6, 9तून 3 गेले 6, इथे 6 आणि एकाचा 1, 16,660 रुपये शेतकऱ्यास मिळतील.
आणि तो पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक 4 वर. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं होतं, काहीच नव्हतं. आणि आपण शेकडेवारीमध्ये बघितलेलं आहे. म्हणजेच काय 2% ऑफ 70,000 म्हणजेच 17,000चे 2% बरोबर किती हे काढायचं होतं. आणि तिच्यातून आपल्याला एकूण रकमेमधून ते जितके पर्सेंटेज आले होते ते वजा केले, म्हणजेच एकूण शेतकऱ्याला मिळणारी रक्कम आपल्याला मिळणार होती. त्यानंतर आपण पुढील उदाहरण लगेच बघूया. 9 नंबरचं उदाहरण आहे. एक हस्तकला वस्तू विक्री केंद्रातून ललिताने खालील वस्तू खरेदी केल्या. हस्तकला विक्री केंद्रामध्ये ललिता गेली आणि तिने 2 साड्या प्रत्येकी 520 रुपयाला खरेदी केली आहे. आणि दुसरी वस्तू तिने फ्लॉवर पॉट म्हणजे 2 फ्लॉवर पॉट घेतलेले आहेत प्रत्येकी 150 रुपयाला. ललिताला या खरेदीवर 10% रिबेट मिळाला, तर तिला एकूण किती रक्कम द्यावी लागली. आता सर्वात महत्वाचं म्हणजेच सगळ्यांना सूट, 10% सूट म्हणजे डिस्काउंट पर्सेंट, कमिशन हे सगळं माहिती आहे. पण रिबेट म्हणजे काय, तर जर याचा अर्थ नाही कळला तर मुलं गोंधळतात किंवा तुम्हाला खूप भीती वाटते. पण घाबरण्याचं कारण नाही, अगदी सोपा अर्थ आहे. एक म्हणजे आपल्याला हस्तकला किंवा खादी ग्रामोद्योग वस्तू भांडारामध्ये आपण किंवा एखाद्या कलाकुसर मध्ये आपण जे महिला वर्ग किंवा पुरुष वर्ग एखादं काही वस्तू बनवत असतील, हातमागाचे कपडे असतील किंवा खादीच्या वस्तू असतील, तर त्यांचं उत्पन्नासाठी त्या उद्योगासाठी प्रोत्साहन म्हणून आपल्याला एखाद्या संस्थेमार्फत तो उद्योग केला जातो. आणि या मालाच्या खपास प्रोत्साहन देण्यासाठी ही मंडळी दुकानदारांमार्फत हा माल ग्राहकांना दर्शनी किंमत म्हणजे मूळ किमतीची जी किंमत असते त्याच्यापेक्षा काही किंमत कमी करून विकतात. आणि दुकानदार ग्राहकाला जेवढी रक्कम कमी करतो त्याची भरपाई म्हणून आपल्याला म्हणजेच त्या दुकानदाराला शासन किंवा मंडळ ते दुकानदारास करत असतात. अशा रकमेस रिबेट असे म्हणतात. म्हणजेच काय, तर सोप्या भाषेत रिबेट म्हणजेच एक प्रकारची सूटच असते, डिस्काउंट सूटच असते. कारण आपल्याला ग्राहकाला ती कमी किमतीमध्ये मिळालेली असते म्हणजे ती सूटच असते. ही सूट दुकानदारास शासन किंवा मंडळातर्फे रिबेट स्वरूपात परत मिळते. म्हणजे जरी दुकानदाराने आपल्याला सूट दिलेली असली तरी त्याचं नुकसान किंवा त्याला कमी न मिळता तेवढी 10%, 20%, 2%, 1% जो काही ते सूट दुकानदार देईल तेवढी भरपाई शासन किंवा ती संस्था त्याला देत असते. चला तर मग तुम्हाला रिबेटचा अर्थ कळलाच असेल. मग हे उदाहरण सोडवताना आपल्याला पहा कसं करायचं आहे. चला तर मग मित्रांनो, याचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. चुकलं तरी चालणार आहे पण प्रयत्न करणं महत्वाचं आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही याचं उत्तर नोंदवायचं आहे. तुमची वेळ सुरू होतील लगेच. सोडवताना आपल्याला पहा कसं करायचं आहे. ललिताने काय केलेलं आहे, 2 साड्या घेतलेल्या आहेत. म्हणजे एक साडीची किंमत किती आहे, 550 रुपये. तिने 2 साड्या घेतलेल्या आहेत. मग 2 साड्यांची किंमत किती होईल, 2 गुणिले 550 म्हणजेच किती होईल 0, 5 दुणे 10, चला 5 दुणे 10 आणि 1 11, 1100 रुपयाची ती वस्तू झाली. त्यानंतर 2 फ्लॉवर पॉट घेतले म्हणजेच 2 फ्लॉवर पॉट 2 गुणिले 1 ची किंमत 150 आहे म्हणजे 150 आहे. तर अजून दुसऱ्याची किंमत 1 म्हणजेच डबल म्हणजे 15 दुणे 30 आणि 1 0 300 रुपये. म्हणजे एकूण खरेदी किती केली तिने, एकूण खरेदी बरोबर हे 1100 साड्यांचे आणि फ्लॉवर पॉटचे 300 म्हणजे तिची किंमत तिने खरेदी किती केली आहे, 1400 रुपयांची खरेदी केलेली आहे. आता या 1400 रुपयांवर 10% सूट मिळाली म्हणजेच काय, रिबेट मिळाला म्हणजे सूट मिळाली. म्हणून 10% रिबेट म्हणजेच काय, सूट म्हणजेच काय, डिस्काउंट.
मग आता आपल्याला 1400 रुपयाचे 10% किती सूट मिळते ते काढायचं आहे. 1400 गुणिले 10 भागिले 100 140 रुपये सूट. किती मिळाली? 140 रुपये सूट मिळाली. तर ललिताला किती रक्कम द्यावी लागली? तिला जर 140 रुपये सूट मिळालेली आहे तर तिला 1400 मधून 140 रुपये कमी करून उरलेली रक्कम तिला द्यावी लागणार. म्हणजेच 1400 मायनस 140 रुपीज जर वजा केले तर ते मिळतात 1260 1260 आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर. म्हणजे इतके रुपये तिला द्यावे लागतील. याप्रमाणे आपल्याला हे सोडवायचं होतं. पुढील आपण या सराव संचातील सर्वात शेवटचं उदाहरण म्हणजे 10 नंबरचं उदाहरण कोणतं आहे ते लगेच बघूया. उदाहरण पहा 10 नंबरचं आणि हे आपल्या या सराव संचामधलं शेवटचं उदाहरण आहे. तर आपण लगेच सोडवूया. श्री जोशी यांनी दलालामार्फत म्हणजे एजंट मार्फत 5 लाख रुपये किमतीचा भूखंड सर्वेशला विकला. दलालाने दोघांकडून प्रत्येकी 2% दलाली घेतली. म्हणजेच 2% दलाली म्हणजेच काय घेतलं तर कमिशन घेतलं. तर जोशी यांना भूखंड विकून टिंब रुपये मिळाले, डॅश रुपये मिळाले. सेम वरचं जे उदाहरण आपण सोडवलं शेतकऱ्याचं अगदी तसंच आहे. चला तर मग मित्रांनो याचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. चुकलं तरी चालणार आहे पण प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही याचं उत्तर नोंदवायचं आहे. तुमची वेळ सुरू होतील लगेच. पहा आपल्याला इथे काय करायचंय की हे मिस्टर जोशी आहेत. जोशी त्यांनी काय हे एजंट मार्फत सर्वेशला एक भूखंड म्हणजेच जागा विकली. तर यांच्याकडून जोशीकडून 2% त्याने घेतले आणि सर्वेशकडून सुद्धा 2% कमिशन काय घेतलेलं आहे? कमिशन घेतलेलं आहे. म्हणजेच एजंटला दोन्ही बाजूने कमिशन मिळालेलं आहे. परंतु प्रश्न काय विचारलेला आहे? जोशी यांना तो भूखंड विकून किती पैसे मिळाले, जोशींना किती रुपयामध्ये पडला. यावर आपल्याला 3 प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारू शकतात. एजंटला एकूण कमिशन किती मिळालं हा दुसरा प्रश्न, किंवा सर्वेशला एकूण किती रुपये मिळाले याप्रमाणे, किंवा सर्वेशला किती टक्के अडत किंवा दलाली किंवा कमिशन द्यावं लागलं याप्रमाणे. आता हे सोडवताना आपल्याला कसं करायचं आहे पहा. तर भूखंड कितीचा होता? 5 lakhsचा म्हणजे 5 लाखाचा होता. त्याच्यावर आपल्याला 2% काय करायचं आहे? कमिशन किती होतं ते काढायचं आहे. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 5 दुणे 10 होतात. 1 2 3 0 1 2 3 0 म्हणजेच किती कमिशन दिलं तर 10,000 रुपये कमिशन मिळालं एकाकडून. हे कोणाकडून? एकाकडून. आता आपल्याला एकाकडून मिळालं म्हणजे जोशींनी दिलेलं कमिशन इतकं आहे. मग जोशींना किती रुपयाला तो भूखंड पडेल? तर आपल्याला काय करायचं आहे? 5 लाख मधून त्याचं कमिशन वजा करायचं आहे. म्हणजेच 10,000 वजा करायचे आहेत. म्हणजेच इथे 0 9 10तून 1 गेला 9 आणि इथे 4 4,90,000 म्हणजेच 4,90,000 रुपये जोशींना मिळाले आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वर.
याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं होतं मित्रांनो. अशा प्रकारे आपण आज 10 उदाहरणं सूट, कमिशन आणि रिबेटवर बघितलेले आहेत, म्हणजे डिस्काउंट, कमिशन आणि रिबेटवर बघितलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आशा करते की या पद्धतीने जर तुम्ही सोडवलं, प्रॅक्टिस केली तर नक्कीच परीक्षेमध्ये तुम्हाला याचा फायदा होईल. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल सोबत राहा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि ते लगेच बघता येईल. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेणेकरून नवनवीन अपलोड केलेल्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल.